अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रबरा, जिल्हा अहमदनगर येथे झाला. ग्रामीण वातावरणात बालपण गेलं. त्या काळात गावात सोयी नव्हत्या, आराम नव्हता, पण कष्टाला किंमत होती. माणसं बोलण्यापेक्षा काम जास्त करत होती. वडील अनंतराव पवार फार बोलके नव्हते, पण त्यांची शिस्त आणि कष्ट पाहून आयुष्य शिकायला मिळालं. त्यांनी सांगितलं, माणसाचं मोल शब्दांवर नाही, कामावर ठरतं. लहानपणापासून शेतकरी जीवन जवळून पाहिलं. पावसाकडे डोळे लावून बसलेली कुटुंब, पाण्यासाठी संघर्ष, मेहनत करूनही पदरात कमी पडणं, हे सगळं अनुभवलं. यामुळे स्वभावात भावनांपेक्षा निर्णयांचा कठोरपणा राहिला. कारण प्रश्न समजून घेतल्याशिवाय उपाय सापडत नाहीत आणि उपाय राबवण्यासाठी धाडस लागतं. शिक्षण ग्रामीण भागातच झालं. पुढे पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंत पूर्ण केलं. विद्यार्थी जीवनात मोठ्या घोषणा दिल्या नाहीत, पण निरीक्षण केलं. प्रशासन कसं चालतं, सत्ता कशी वापरली जाते, चुकीच्या निर्णयांचा फटका शेवटी कोणाला बसतो, हे हळूहळू समजलं. राजकारणात प्रवेशाचा निर्णय सहज नव्हता. समाजात चाललेलं चुकीचं बदलायचं असेल तर बाहेर उभं राहून बोलून चालणार नाही, हे कळलं. म्हणून 1991 साली बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालो. तो दिवस विजयाचा नव्हता, तर जबाबदारीचा पहिला दिवस होता. बारामती फक्त मतदारसंघ नाही, तर ओळख, परीक्षा आणि बळ आहे. लोकांनी स्वीकारलं, चुका सहन केल्या, पुन्हा पुन्हा विश्वास दिला. त्या विश्वासानेच घडलो. बोलण्याबद्दल नेहमी चर्चा होते. थेट बोलतो. कधीकधी शब्द तिखट असतात, पण गोड बोलून फसवलेलं नाही. वेळ वाया घालवायची सवय नाही. राज्य चालवताना प्रत्येक निर्णयाचा परिणाम लाखो लोकांवर होतो. उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, अर्थमंत्री म्हणून अर्थकारण हाताळलं, सिंचन मंत्री म्हणून पाण्याच्या प्रश्नाशी भिडलो. सिंचन हा कागदावरचा विषय नाही, शेतकऱ्याच्या आयुष्यातली स्थिरता आहे. पाणी आलं तर पीक येतं, पीक आलं तर घर चालतं, घर चाललं तर पुढची पिढी उभी राहते. या निर्णयांमुळे टीका झाली, आरोप झाले, वाद झाले, पण निर्णयांपासून पळ काढला नाही. निर्णय टाळणं हे सर्वात मोठं अपयश आहे. संघर्ष कमी नव्हते. राजकीय मतभेद, पक्षांतर्गत ताण, जनतेच्या अपेक्षा, सगळं सांभाळावं लागलं. न्यूज चॅनल्सवर नाव वेगवेगळ्या अर्थाने वापरलं गेलं, पण कामावरून लक्ष हटवलं नाही. वैयक्तिक आयुष्य साधं आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांनी सार्वजनिक आणि खासगी संघर्ष सहन केला. राजकारणात माणूस घरात कमी असतो, हे सत्य त्यांनी शांतपणे पेललं. मुलं पार्थ आणि जय यांनी आठवण करून दिली, सत्ता मोठी असली तरी माणूस म्हणून जगणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा पुतणे आहे, हे नातं लपवलं नाही, पण ओळख कामावर उभी केली. नावाने संधी मिळते, पण टिकायचं असेल तर काम करावं लागतं. आज वय 66 वर्ष आहे. यश, अपयश, टीका, कौतुक सगळं पाहिलं, पण निर्णय घेण्याची हिंमत कायम ठेवली. राजकारण प्रसिद्धीसाठी नाही, जबाबदारीसाठी आहे. कठोर निर्णय आणि परिणाम स्वीकारण्याची तयारी आहे. मी परिपूर्ण नाही, वादग्रस्तही असू शकतो. आज खूप दुःख आहे. जनतेला, कुटुंबाला, मुलांना सोडून जातोय. नियतीने क्रूर डाव साधला. पैसा खर्च करून बरा होऊ शकलो असतो, दवाखान्यात राहिलो असतो, तरी पण देवाने संधी दिली नाही. जाण्याचा जास्त शोक करू नका. दुःखातून सावरा. स्वतःला आणि कुटुंबाला धीर द्या. जन्माला आलेला माणूस एक दिवस जातो. प्रवास संपला, परतीच्या प्रवासाला निघालो. ही जगाची रीत आहे. कार्यातून स्मरणात राहीन असं वाटतं. शेवटचा संदेश. दररोज कुठेतरी निघतो, कामासाठी, प्रवासाला, भेटायला, पण परत येण्याची शाश्वती आहे का? घरून निघणं सहज, परतणं देवाच्या कृपेवर. सुखरूप घरी पोहोचणं हे सौभाग्य आहे. डोंगराआड गेलेला परत येतो, पण ढगाडाळ गेलेला कधीच परत येत नाही. माणसं परत येतील असं गृहीत धरतो, पण प्रत्येक निघालेला परत येईलच असं नाही. म्हणून वेळीच माणसांना जीव लावा, आदर करा, प्रेम करा. मनातल्या गोष्टी बोलून मोकळे व्हा. माफ करायला शिका, प्रेम करायला शिका. आयुष्य क्षण आहे. वेळ निघून जाईल याचा पत्ता लागत नाही. पश्चातापाला सुद्धा वेळ मिळत नाही. 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घाईत होते. विमानात 6 जण होते. लँडिंग दरम्यान नियंत्रण गेलं. विमान रनवेवरून बाहेर पडलं. धडक झाली. आग लागली. घटना भीषण होती. परिस्थिती ताबडतोब बिघडली. स्थानिक लोक, पोलीस, अग्निशामक दल धावले, पण आग आणि धुरामुळे मदत कठीण झाली. सर्वजण गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच सर्वांचा मृत्यू झाला. यात अजितदादांचा समावेश होता. सरकारी यंत्रणा आणि माध्यमांनी पुष्टी केली. महाराष्ट्रात शोककळा पसरली. एक प्रमुख नेता, शेतकऱ्यांचा आवाज, निर्णयक्षम नेते अचानक गेले. राजकारणात मोठा रिकामेपणा निर्माण झाला. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. या अपघातातून शिकवण मिळते. मानवी जीवन किती नाजूक आहे.
हवेत किंवा भूमीवर कधीही काहीही घडू शकतं. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, कुटुंबाला आणि महाराष्ट्राला धीर मिळो. कार्याने ते कायम स्मरणात राहतील.